तर ओम नमः शिवाय सगळ्यांना आणि गुड मॉर्निंगसुद्धा. कारण की आज आहे गुरुवार, तर मी उठले 5:30लाच आणि म्हटलं चला सर्व कामं आटपून घेऊया. मग मी नहावून धुवून घेतलं आणि बघा इथं मी म्हटलं चला दरवाजावरती स्वस्तिक काढूया हळदीने. आणि मग मी इथं स्वस्तिक काढलं आणि मग उंबरठा पूजनसुद्धा करून घेतलं. हळदीचं लेपन करून घेतलं, फूल सगळं वाहून घेतलं, दरवाजामध्ये 2 दिवे लावले. सकाळी सकाळी कसं असं पूजा झाली आणि सर्व झालं, रांगोळी ते काढून घेतलं की असं प्रसन्नसारखं वाटतं. घरामध्ये पण खूप छान वाटतं, कामालासुद्धा उल्हास येतो दुसऱ्या पण. आणि सकाळी सकाळी तर मला पूजा केल्याशिवाय करमतच नाही, कारण की माझा पहिला नियम आहे पूजा आणि मग दुसरे सर्व कामं. किती उशीर झाला म्हणजे मला पूजा करायलाच पाहिजे, कारण की ती आदतच पडली. मम्मीच्या घरीसुद्धा मी रोजच पूजा करत होती. तर मी उंबरठा पूजन करून घेतलं आणि मग उंबरठा पूजन झाल्यावर मी दिवेसुद्धा लावून घेतले दोन्ही दरवाजामध्ये 2. आणि मी कापूरसुद्धा जाळून घेतलेला. असं म्हणतात की कापूर जाळल्याने निगेटिव्हिटी येत नाही घरामध्ये. तर मी दोन्ही टाईम कापूर जाळते दरवाजामध्ये, संध्याकाळ पण सकाळ पण. आणि दिवा पण माझा संध्याकाळ सकाळ दोन्ही टाईम असतो. लेपन फक्त मी अमावस्या आणि पौर्णिमेला आणि गुरुवारच्या दिवशीच करते. बाकी उंबरठा पूजन म्हणजे माझे दिवे आणि हे तर मी रोजच आहे माझं. तर दिवे लावून झाले, कापूर जाळून झाला पूर्ण. आणि मग मी तुळशीला पाणी घालून घेतलं, तुळशीची सुद्धा पूजा करून घेतली. तुळशीची पूजा झाली आणि मग मी देवपूजा करायला घेतली. नाही सॉरी, देवपूजा नाही केली. मग मी रांगोळी काढायला घेतली. बघा रांगोळी काढायला तर एवढा उशीर लागला बाप, कारण की एवढी रांगोळी, छोटी छोटी रांगोळी काढायलासुद्धा खूप उशीर लागतो. तर रांगोळी काढायला मला खूप उशीर झाला. माझी मोठी मुलगी खूप भारी भारी रांगोळी काढते, पण ती घरी नव्हती, तिच्या आत्याच्या घरी गेलेली होती. मग माझ्यावरच आला टाईम काढायचा. तिला पण उपवास होता, पण ती ट्युशनला जायचं होतं म्हणून तिकडे गेलेली होती. तर हे बघा अशी कंप्लीट केलेली मी रांगोळी. तर हे अशी रांगोळी काढून घेतली. बघा बघा अशी झाली आपली रांगोळी. नक्की सांगा कमेंटमध्ये कशी काढली आहे. तर मोबाईलमध्ये पाहूनच काढलेली बरं का मी, मला काही एवढी अशी म्हणजे भारी येत नाही. तर मग म्हटलं चला आता देवपूजा करून घेऊया. देवपूजा झाली म्हणजे कसं एकदाचं काम कमी होऊन जातं. तर मी इथं देवपूजा करून घेतली. आणि त्यांनी आज एवढे भारी भारी फुलं आणलेले होते देवाला, तर देवपूजा करायला तर आणखीन उल्हास आला होता. आणि मग मी इथं बघा छोटीशी अशी रांगोळी काढून घेतली देवाला पण, आणि आजी आई अशी कंप्लीट करून घेतली देवपूजा. कारण की पूर्ण व्हिडिओ काढायला टाईमच नव्हता. गुरुवार होता त्याच्यामुळं उद्यापन हे सर्व घरामधले एवढे सगळे कामं, पोरांची शाळा होती. तर मग ही अशी देवपूजा झाली. बघा कशी आहे नक्की सांगा कमेंटमध्ये कशी केली. तर आपली साधी भोळी पूजा आहे बरं का, पण रोजची आहे माझी, मला करमत नाही पूजा केल्याशिवाय. तर ही झाली पूजा. हार बघा त्यांनी देवाला एवढा भारी आणला होता. तर मग मी हे झालं, पूजा कंप्लीट पूर्ण झाली माझी. मग मी चला म्हटलं चहा बनवून पिऊया आता, कारण की कोणी उठलेलंच नव्हतं, मी एकलीच होते. तर म्हटलं चला, तर मी गॅसची सुद्धा पूजा करून घेतली. आणि मग हे बघा 1 कप चहा केला आणि मी एकलीच होते तर 1च कप ठेवलेला. तर या चहा प्यायला सगळे. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करजा बरं का, आणि सबस्क्राईबसुद्धा करजा. तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.